संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी एक पुरावा हाती लागलेला आहे। आरोपी प्रतीक घुलेनं पंचांसमक्ष हा पंचनामा केलेला आहे। गुन्हा केल्याची प्रतीक घुलेनं कबुली दिलेली आहे। गुन्ह्यात वापरलेलं हत्यार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। टाकळी चिंचोली परिसरात हा गुन्हा केल्याची जागा दाखवण्यात आलेली आहे। आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा सबळ पुरावा आता सादर करण्यात आलाय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक पुरावा हाती लागलेला आहे। आरोपी प्रतीक घुलेनं पंचांसमक्ष हा पंचनामा केलेला आहे। केलेला पंचनामा आता समोर आलेला आहे। गुन्हा केल्याची प्रतीक घुलेनं कबुली दिली आहे। गुन्ह्यामध्ये वापरलेलं हत्यार देखील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। टाकळी चिंचोली परिसरात गुन्हा केल्याची जागा दाखवण्यात आली आहे आणि आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सबळ पुरावा सादर केलेला आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे। याआधी देखील 3 आरोपींनी कबुली दिलेली होती की आपण अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केलेली होती आणि आता प्रतीक घुले याने देखील कबुली दिलेली आहे आणि त्यासोबतच गुन्ह्यात वापरलेलं हत्यार देखील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। टाकळी चिंचोली परिसरात ज्या ठिकाणी हा गुन्हा केला त्या गुन्ह्याची जागा देखील दाखवण्यात आलेली आहे आणि आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा हा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती दिला आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, प्रतीक घुलेनं कबुली दिलेली आहे आणि या हत्येमध्ये जे हत्यार वापरलेलं होतं ते देखील आता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्रतीक घुले असेल, सुदर्शन सांगळे असेल, त्याबरोबर सुदर्शन घुले असेल, हे सगळे जे आरोपी आहेत त्यांचं कालच त्यांनी जो जबाब दिलेला आहे तो न्यायालयामध्ये समोर मांडण्यात आलेला आहे आणि ते त्यांनी आतापर्यंत जबाब दिलेले आहेत ते देखील त्यांच्या वकिलांकडे देण्यात आलेले आहेत। मात्र या दरम्यान जर पाहिलं तर जी हत्या घडलेली होती त्याच दरम्यान स्वतः या ठिकाणी प्रतीक घुले यांनी ही जागा जी आहे ती पोलिसांना दाखवलेली आहे। तपास यंत्रणेने ही संपूर्ण जागा पाहिली, कुठल्या हत्यारानं नेमकं देशमुख यांना मारहाण झाली होती हे हत्यार देखील त्या ठिकाणावरनं पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। प्रतीक घुले यांनी ज्यावेळेस ही पंचनामा करायचा होता त्याच दरम्यान त्यांनी देशमुख यांची हत्या केली हे कबूल केल्याचं देखील या संपूर्ण रिपोर्टमधनं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर प्रतीक घुले याची ही जी काही साक्ष असणार आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे। न्यायालयामध्ये हा सबळ पुरावा म्हणून देखील सादर केला जाणार आहे आणि त्यामुळे आता प्रतीक घुले यांनी ही जागा दाखवली आणि जागा दाखवल्याच्या नंतर कुठल्या हत्यारानं मारहाण झाली, देशमुख यांना कशी मारहाण झाली होती हे देखील यातून स्पष्ट होत आहे। विकास, आतापर्यंत 4 आरोपींनी ही कबुली दिलेली आहे। या 4ही आरोपींच्या तपासामध्ये आणखी कोणकोणते पुरावे हाती लागलेले आहेत? कारण हा एक पुरावा जो अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 8 आरोपींच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील कृष्णा आंधळे हा आजही फरार आहे। 7 आरोपी जे आहेत ते आता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचा देखील समावेश आहे आणि यामध्ये हे जे सुदर्शन घुले हा मुख्य टोळीचा सूत्रधार म्हणून सांगण्यात आलेला आहे। त्यावर प्रतीक घुले असेल, सुदर्शन घुले असेल आणि त्याबरोबर महेश केदार असेल, हे जे आरोपी आहेत या आरोपींनी स्वतः प्रत्यक्ष या कटामध्ये सहभागी आहेत। त्याच्यामुळे त्यांचा हा महत्वाचा जो जबाब असणार आहे तो अतिशय महत्वाचा निश्चित मानला जातोय आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी जो पंचनामा केला होता ती पंचनाम्याची जागा त्यांनी दाखवलेली आहे। हत्या नेमकी कशी केलेली आहे, हत्यारं कुठलं होते हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे संपूर्ण पुरावे हे सबळ मानले जातात, हे न्यायालयाच्या समोर मांडले जाईल आणि त्यामुळे आता पुढील जी काही सुनावणी होईल नक्कीच विकास, तर हा अत्यंत महत्त्वाचा असा पुरावा आहे आणि तपासामध्ये या पुराव्याचा मोठा फायदा होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।